नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना? मस्त आहात ना? छानच राहा, मस्त राहा, आनंदी राहा. काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची. मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो. विषय जे असतात ते खूप वेगवेगळे असतात. कधी आध्यात्मिक असतात, कधी धार्मिक असतात, कधी आरोग्याविषयी असतात, कधी पर्यटनाविषयी असतात. असे नाना विविध विषय असतात. आजचा आपला विषय आहे महत्वाचा, म्हणजे सगळ्यांकडे गणपती बसलेले आहेत, श्री गणराय विराजमान झालेले आहेत. अनेकांकडे आज विसर्जन सुद्धा असेल, कारण आज आहे तो म्हणजे दिवस भाद्रपद शुक्ल पंचमी, थोडक्यात ऋषी पंचमी, आणि त्याला धरूनच हा आपला आजचा विषय आहे. आज भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ऋषी पंचमी. शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा आज ऋषी पंचमी म्हणजे समार्थ दिवस. मित्रांनो, वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते फक्त आणि फक्त श्री संत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. त्यांचं जे वास्तव्य तिथे सहवास जो झाला त्याच्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव, सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होतं. फार वर्षापूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते असं वाचनात आलं. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि अपभ्रंश होऊन शेगाव असं नाव रूढ झालं. संत गजानन महाराज हे शेगावात माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये सप्तमीला आले. भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम तिथं प्रकट झाले, त्याने अवतार घेतला. तो दिवस होता शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878. मित्रांनो, 1878 तो दिवस होता. पातुरकरांच्या वाड्याबाहेर, त्यांच्या घराबाहेर काही त्यांच्याकडे कार्यक्रम होता आणि तिथे उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना गाई गुरांना पिण्यासाठी ठेवलेल्या ठिकाणी पाणी पिताना व्यंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम महाराजांचं दर्शन झालं. ते दृष्टीस पडले. महाराज खरकट खात होते असं म्हणतात. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज असे नाव दिले. सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी जवळपास 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केलेलं आहे. या शेगाव परिसरातनं चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केलेला आहे. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया संत गजानन महाराजांनी विविध चमत्कार या भूमीमध्ये केलेले आहेत आणि अनेकांना साक्षात्कार घडविला आहे. मित्रांनो, त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्व पटवून सांगितले. अगदी सहज पद्धतीने. ते सिद्धयोगी पुरुष होते, अजानुबाहू होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गण गण गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे. अतिशय सुंदर मंत्र हा सिद्ध मंत्र. कुत्रा, गाय, घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे, हेही महाराजांनी सोदाहरण दाखवले. आपण गजानन विजया ग्रंथात बघितलं असेल. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडवले आहे. गजानन विजया ग्रंथात सर्व उल्लेख आपल्याला सापडतात. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झालेले आहेत. असे अनेक प्रसंग आपल्याला त्यात बघायला मिळतात. अनेकांचे गर्वहरणही महाराजांनी केलेले आहे. श्री संत गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोहोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून राहावे, कोठेही मुक्त संचार करावा. महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच, अशा त्यांच्या ह्या अवलिया स्वभावामुळे सर्व भक्त पुचकळ्यात पडायचे, प्रश्न पडायचा. 6 फुटी सडसडीत शरीर यष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस,
शौर असायचं. वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात, यातून साकारते ती श्री गजानन महाराजांची देहचर्या. लांब लांब पावले टाकीत सदनाकडे घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती होती. पाय अनवाणी आणि हाती असलीस्त एखादी चिलीम व त्यास छापी अर्थार्क कपडा गुंडाळलेला असायचा. खाण्याची आवड महाराजांना, विशेष म्हणजे झुणका भाकर, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय महाराजांना आवडायची. गुळ सुद्धा आवडायचा महाराजांना. कधी कधी अमर्यादपणे चित्र विचित्र खावे, तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सिकपणे दिलेल्या वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, अनेक अनुभव तुम्ही सुद्धा वाचले असतील. महाराज प्रसन्न भावाने त्यांचं हे सेवन करायचे. त्यांनी आणून दिलेलं. आपल्या या महाराजांच्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगाव मध्ये व्यतीत केला असला तरीही कारण परत्वे महाराजांची भ्रमंती अनेक गावागावात झालेली आहे. अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागात आणि आसपासच्या खेड्यापाड्यातून महाराजांनी भरपूर भ्रमंती केलेली. उन्हा पावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर पावलं टाकत, झपझप पावलं टाकत चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावं लागे, पळायचं. महाराज चालायचे, भक्त पळायचे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने मात्र दरवर्षी पंढरपूरला जात असत. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असत. त्याचप्रमाणे नाशिक, त्र्यंबकेश्वरलाही महाराज गेलेले आहेत. येथेही नित्य नियमाने त्यांचं जाणं असे. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर, नाशिक मध्ये तुम्हाला माहिती असेल तर निलांबकी देवीचा डोंगर आहे. तसेच ब्रह्मागिरी पर्वतही आपल्याला सर्वांना जाणत आहे. महाराज आवर्जून तिथे जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. मित्रांनो, 10 वेळा विचार करावा लागतो. 600-600 वर्षापूर्वी तर ही स्थानं फारच दुर्गम होती. अतिशय वस्ती नसायची, प्रचंड अडचणी असायच्या, जंगल. पण महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मगिरी पर्वतावरील गहनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत असत. असे काही दाखले सापडतात. तिथे काही क्षण घालवत, तिथे सेवा करत नाथ संप्रदायातील नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आहेत. आपल्याला दिसून येतं. मी म्हटलं तसं ग्रंथात, गजानन विजया ग्रंथात हे सगळं आपल्याला वाचायला मिळतं. देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, मी गेलो वैसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेम आणि प्रेमच दिसून येते. गजानन महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे. मित्रांनो, ते महाराज म्हणतात, समाधी घेण्यापूर्वी महाराज म्हटले होते, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच, तुम्हा सांभाळण्या परिसत्य, तुमचा विसेर पडणे नसे. देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्या कारणाने ते आता जगदाकार झाले आहेत.
त्यामुळे आजही अगदी या घडीलाही लाखो भक्तांना त्यांची कृपा, त्यांचं प्रेम, त्यांचा कृपा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत असतं. आजही महाराज लोकांना दर्शन देतात. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपलेली आहे, ज्यावेळेस थोडक्यात हा ऋषीपंचमीचा दिवस असं आपण म्हणूया, महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा पाटलांसोबत पंढरीला गेले होते. आणि असं म्हटलं जातं की त्यांचा महाराजांचा मानस जो होता तो पंढरपूरला समाधी घेण्याचा होता. परंतु आपल्या लाडक्या विठुरायांनी, त्याच्या विठुरायाच्या आज्ञेने आपण म्हणूया, शेगावलाच महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं. विठुरायांनी आज्ञा केली आणि तो पुण्य दिवस होता ऋषी पंचमी. आज तीच ऋषी पंचमी आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्या प्रतिसत्य, तुमचा विसर पडन नसे. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते. लाखो लोक होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यावेळेचा प्रसंग आहे मित्रांनो, त्याचं वर्णन आपल्याला सापडतं. तेच मी आज तुमच्यासमोर मांडतोय. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा केली, अनेक तिथल्या मंडळींनी, भक्तांनी त्यांची पूजा केली, मंगल आरती केली, त्यांना ओवाळलं होतं. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्यांची पहिली किरणे, या सूर्यनारायणाची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलन वलन थांबले आणि भक्तगण एकदम शोक सागरात बुडाले. महाराजांनी आकाश फाटल्यासारखे झाले. सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळवली होती. कित्येक भक्तांच्या स्वप्नात महाराज गेले होते. त्याच वेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त, अगदी शेवटचा भक्त जोपर्यंत दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराजांच्या समाधीचा हा सोहळा अतिशय अविस्मरणीय, अवर्णनीय असा झाला. अविस्मरणीय झाला होता. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या त्या मिरवणुकीमध्ये भागीदार झाले. समाधीची ती मिरवणूक होती, कारण संत गजाननाची मिरवणूक होती. ती शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावरती अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि अनेक ठिकाणी तर पैसे सुद्धा उधळले गेले. संपूर्ण शेगावातून फिरून पहाटे ती मंदिरात आली होती मिरवणूक. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार, अगदी शास्त्रानुसारच उत्तराभिमुख ठेवण्यात आला. उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे तोंड करून असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर यांनी भरली तुळस. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. एकच जय जयकार केला. जय गजानन, जय गजानना, ज्ञानांबरीशा नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात परा जगतपते. जय गजानना, जय गजानना. आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली. त्यानंतर दास गणू महाराजांनी म्हटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्या पुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे, तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने, करुणेने त्यांना मोक्ष मार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पाहत पाहतच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज देहरूपीने
आपल्यात नाही आहेत. ते फक्त म्हणजे तुम्हाला म्हणतात देहाने नाही आहेत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. महाराज नाहीत अशी जागा अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज असं म्हणतात. गजानन महाराज की जय असे प्रेम आदराने हे संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरण कमल लाभले ते खरोखरच धन्य होत, अगदी खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवन नौका श्री गजानन महाराजांनी भवसागराच्या पैलतीरी लावतील यात काहीच शंका नाही. 8 सप्टेंबर 1910 हा दिवस, त्या दिवशी ऋषीपंचमीचा दिवस होता. भाद्रपद शुक्ल पंचमी. त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःख सागरात उडाले. त्यावेळेचा तो क्षण तसा होता. गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी महान योगी भक्त वत्सल होते, परंतु त्यांना खरोखरच दांभिकपणाचा तिरस्कार होता. गजानन महाराज संस्थान या नावाने 1908 मध्ये गजानन महाराज ट्रस्ट स्थापन झालं. शेगावात नवीन मठ स्थापित झाला, नवीन मंदिर आज आपण जे बघतोय. आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्व दूर हळूहळू पसरायला लागला. आजही तो पसरलेला आहे. तिथे गेला तुम्ही तर निवासाची आणि दर्शनाची अतिशय उत्तम व्यवस्था आपल्याला दिसून येते. दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद अन्नदान केले जाते. भोजन स्थळ देखील जे आहे ते अतिशय सुव्यवस्थित, अतिशय नीटनेटकं शिस्तप्रिय असून तिथले सेवेकरी प्रेमाने आलेल्या सगळ्या भक्तांना जेवायला वाढतात, प्रसाद देतात. खरोखरच क्षणोक्षणी श्री महाराजांचे प्रेम आपल्याला तिथं जाणवते. त्यांचा सहवास, त्यांचं असणं तिथं आपल्याला जाणवतं. तसं आपल्या आजूबाजूला सुद्धा जर का तुम्ही भक्तांनी हाक मारली तर जाणवतं. महाराष्ट्रात सर्वत्रच गजानन महाराजांची मंदिरं स्थापना झालेली आहेत. आज आपण बघायला गेलं तर देशात विदेशात म्हणजे अगदी भारताच्या बाहेर सुद्धा महाराजांची अखंड सेवा चालू आहे. गजानन विजय या परिसरूपी ग्रंथाचे चक्री पारायण सुद्धा अनेक भक्तगण करत असतात. आजकाल तर ऑनलाईन पद्धतीमुळे हे पारायण परदेशात सुद्धा घडून आलेलं आपल्याला दिसून येतंय. अनेक वेळा दिसून येते. असं पुण्यात तुळशीबागेतील दवे यांचा गजानन महाराजांचा मठ आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे तुळशीबागेत. पूर्वी मला सुद्धा तिथे पौरोहित्य सेवेचा लाभ मिळालेला आहे. त्या सेवेचा लाभ मी घेतलेला आहे. तसेच आमचे महाराजांचे परमभक्त आमचे मित्र मयुरेश आडकर गुरुजी जे आता मुंबईत कल्याणला असतात, कल्याणच्या मठात सुद्धा अविरत पौरोहित्याची सेवा ते आजही करत आहेत. अनेक वेळा जाणं येणं असतं त्यांचं. मित्रांनो, आजच्या घडीला नाशिक येथे कपिकुल सेवा जे आहे, कपिकुल त्यांचं सेवा जी आहे ती श्रींच्या आदेशाने आज 21 वर्ष त्या कपिकुल पीठामध्ये होत आहे. अभ्यास सुरू आहे. कपिकुल पीठाधीश्वरांचा सहवास सुद्धा मला पूर्वी पुण्यात असताना लाभलेला आहे. आणि मी नाशिकला सुद्धा एकदा त्यांच्या या उत्सवाला गेलो होतो. कपिकुल पीठाधीश्वर वेणुभारती महाराज जे आहेत, अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य आहे. सद्गुरू वेणाभारती महाराज असं त्यांना संबोधलं जातं. झंझावाती अध्यात्म कार्य, एक क्षणही आराम करत नाहीत. त्या स्वतः महाराज स्वतःसाठी जगणं नाही. आणि समस्त भारतभर मला माहिती आहे 3 लाखांच्या वर त्यांचे प्रवचन झालेले असं माझ्या आता नुकतंच वाचन झालं. वेणाभारती महाराज व त्यांचे अनन्य सेवा हाच त्यांचा श्वास आहे. आजूबाजूला सुद्धा त्यांच्या अतिशय सुंदर सेवक असतात. वेणाभारती महाराज यांना सुद्धा मी आजच्या दिवशी शतशः नमन करतो. मला नाशिकला येणं शक्य नाहीये. आपणही नक्कीच अनुभव घ्या ह्या सद्गुरूंच्या सेवेचा आणि गजानन महाराजांची कृपा प्राप्त करून घ्या. गण गण गणात होते, गण गण गणात होते. मित्रांनो, आपला आजचा हा गजानन महाराजांच्या
विषयीचा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. 9923106478 लाईक करा, कमेंट करा आणि आपला हा चॅनलसुद्धा शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त हा विषय महाराजांचा जो विषय तो आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि महाराजांना पोहोचवणारा मी कोण? महाराज प्रत्येकापर्यंत पोहोचलेले आहेतच, पण माझ्या परीने मी ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांच्या घरी गणराय विराजमान झालेले आहेत. आज गव्हर्नमेंटचं 1.5 दिवसाच्या गणपतीचं आणि गणाचं विसर्जन असेल, निरोप द्यायची वेळ आलेली असेल, त्यामुळे कंठसुद्धा दाखवणार असेल. गणेशोत्सव खूप आनंदात साजरा करा, काळजी घ्या, कारण असं म्हणतात जो काही डेल्टा व्हायरस आहे त्याचा प्रसार वाढतोय. काळजी घ्या, मास्क घाला, जरी वॅक्सिनेशन झालेलं असलं तरी मुद्दामून कुठल्या याला आमंत्रण नको. बाकी मी तुम्हाला कायम सांगतोच, मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा, काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा. धन्यवाद मित्रांनो.